शेगाव क्षेत्राचे महात्म्य आणि तिथे जाण्याचे महत्त्व. दिव्य गोष्टी. विदर्भाची पंढरी आणि आधुनिक व्यवस्थापनाचा जागतिक आदर्श असलेले ठिकाण म्हणजे शेगाव, जिल्हा बुलढाणा. गण गण गणात बोतेचा मंत्र देणारे श्री गजानन महाराज हे एक विदेही आणि अवलिया संत होते. त्यांचे कार्य आणि शेगाव संस्थानाचे नियोजन हे दोन्ही थक्क करणारे आहेत. जगातील बहुतेक संतांचा जन्म, आई वडील आणि गाव माहीत आहे, पण गजानन महाराज हे अयोनी संभव, ज्यांच्या जन्माचा थांगपत्ता नाही असे मानले जातात. ते 23 फेब्रुवारी 1878 शेगावात अचानक प्रकट झाले. ते दिगंबर अवस्थेत राहायचे. त्यांना थंडी वाऱ्याची किंवा मान अपमानाची पर्वा नव्हती. ते पूर्णपणे विदेही, देहाचे भान नसलेले होते. शेगावात गेल्यावर भक्ताला ही जाणीव होते की ईश्वराप्राप्तीसाठी नाव, गाव आणि जातीची गरज नसते, फक्त भक्ती लागते. महाराज सतत गण गण गणात बोते असे पुटपुटत असत. हा केवळ जप नसून ते एक तत्वज्ञान आहे. याचा अर्थ हा जीव आणि ब्रह्म हे वेगळे नसून ते एकच आहेत आणि देव चराचरात भरलेला आहे. हा मंत्र भक्ताला अद्वैत शिकवतो. शेगावात गेल्यावर जेव्हा हजारो भक्त एक सुरात हा जयघोष करतात, तेव्हा वातावरणात एक दिव्य शक्ती निर्माण होते. हा मंत्र मनाला जमिनीवर राहायला शिकवतो. महाराजांनी 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषी पंचमीच्या दिवशी संजीवन समाधी घेतली. त्यांनी आपला देह ठेवला असला तरी त्यांचे चैतन्य आजही त्या समाधीच्या जागेवर अखंड कार्यरत आहे. समाधी मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर भक्ताला जे कंपन जाणवतात ते शब्दात सांगणे कठीण आहे. तिथे गेल्यावर हे पक्के जाणवते की महाराज गेले नाहीत, ते इथेच आहेत. लाखो भक्तांच्या हाकेला ते आजही ओ देतात. शेगाव संस्थानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिथली शिस्त आणि स्वच्छता. याला कलियुगातील वैकुंठ म्हटले जाते. मंदिरात हजारो लोक असूनही तिथे गोंधळ नसतो, ढकलाढकली नसते. प्रत्येक सेवेकरी नम्रतेने वागतो. मंदिर परिसर इतका स्वच्छ असतो की तिथे माशी सुद्धा दिसत नाही. देव हा स्वच्छतेत आणि शिस्तीत राहतो. हा धडा शेगाव संस्थानाने जगाला दिला आहे. हार्वर्ड सारख्या विद्यापीठांनी सुद्धा या मॅनेजमेंटचा अभ्यास केला आहे. शेगावचा महाप्रसाद, भाकरी, झुणका, पिठलं, वरण भात हा जगात भारी आहे. इथे दररोज हजारो लोक जेवतात, पण अन्नाची चव कधीच बदलत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथे अन्न वाया घालवण्याची परवानगी नाही. ताटात पडलेला अन्नाचा एक कण सुद्धा वाया जाऊ दिला जात नाही, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. हा प्रसाद खाल्ल्यावर माणसाचे विचार सात्विक होतात. श्रीमंत आणि गरीब एकाच पंगतीत बसून जेवतात. हा समतेचा मोठा संदेश इथे मिळतो. संत दासगणू महाराजांनी लिहिलेला श्री गजानन विजय हा ग्रंथ म्हणजे भक्तांसाठी संजीवनी आहे. या ग्रंथात 21 अध्याय आहेत. शेगावच्या परिसरात किंवा समाधीसमोर बसून या ग्रंथाचे पारायण केल्यास आयुष्यातील कितीही मोठे संकट दूर होते असा लाखो भक्तांचा अनुभव आहे. हा ग्रंथ वाचताना भक्ताला मानसिक शांतता मिळते. हा केवळ इतिहास नसून संकटातून मार्ग काढण्याचे ते एक गाईड आहे. महाराज जेव्हा पहिल्यांदा प्रकट झाले तेव्हा ते एका समारंभाबाहेर फेकून दिलेल्या उष्ट्या पत्रावळींमधील भात वेचून खात होते. हे दृश्य शिकवते की पोटाची भूक शमवण्यासाठी अन्नाचा सन्मान करा, मग ते उष्टे का असेना. शेगावात गेल्यावर भक्ताचा अहंकार गळून पडतो. इथे मोठ्या पदावर असलेले अधिकारी सुद्धा झाडू मारताना किंवा भांडी घासताना दिसतात. अहंकार सोडल्याशिवाय गजानन भेटत नाही, हेच शेगावचे सूत्र आहे. महाराजांनी पाणी नसलेल्या कोरड्या विहिरीत स्वतःच्या शक्तीने पाणी आणले होते. आजही ती विहीर आणि ते तीर्थ अस्तित्वात आहे. हे स्थान श्रद्धेचे प्रतीक आहे. तर्काच्या पलीकडे जिथे भक्ती सुरू होते तिथे महाराज उभे असतात.
विज्ञानाला जे जमले नाही ते महाराजांनी करून दाखवले. या विहिरीचे पाणी तीर्थ म्हणून प्यायल्यास श्रद्धा दृढ होते. भारतात सर्वात स्वस्त आणि तरीही 5 स्टार हॉटेलसारखी सुविधा देणारे ठिकाण म्हणजे शेगावचे भक्त निवास. इथे राहण्याची व्यवस्था पाहून भक्त थक्क होतात. नाममात्र दरात AC रूम्स, गरम पाणी आणि स्वच्छता मिळते. संस्थान भाविकांकडून जो पैसा घेते तो पुन्हा भाविकांच्या सेवेसाठी वापरते. याचे हे उत्तम उदाहरण आहे. इथे राहिल्यावर भक्ताला राजासारखा पाहुणचार मिळतो. पंढरपूरला जाणाऱ्या शेकडो पालख्यांमध्ये गजानन महाराजांच्या पालखीची शिस्त पाहण्यासारखी असते. त्यांचे वारकरी एका रांगेत, एका तालात आणि एका सुरात चालतात. कोणाशीही बोलत नाहीत. रस्त्यावर कचरा टाकत नाहीत. शेगावची दिंडी पाहिली की वारकरी संप्रदाय किती उच्च दर्जाचा आहे हे समजते. ही शिस्त शेगावच्या मातीतून येते. शेगावच्या मंदिरात पहाटे होणारी काकड आरती आणि रात्री होणारी शेजार आरती हा एक स्वर्गीय अनुभव असतो. त्यावेळी होणारा घंटानाद, टाळांचा आवाज आणि भक्तांचा जयघोष यामुळे अंगावर शहारे येतात. समाधीच्या ठिकाणी त्यावेळी जी ऊर्जा असते ती भक्ताची बॅटरी चार्ज करते. महाराजांच्या डोळ्यात पाहताना भक्ताला आपण त्यांच्याशी बोलत आहोत असे वाटते. सध्या काही कारणास्तव मर्यादित असले तरी शेगाव संस्थानाने आनंद सागर नावाने 300 एकरवर एक अद्भुत आध्यात्मिक उद्यान उभारले होते. हे केवळ करमणुकीचे ठिकाण नसून निसर्ग आणि अध्यात्म यांचा तो संगम आहे. तिथे गेल्यावर मनाला मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. भक्तांनी प्रसन्न मनाने घरी जावे हा त्यामागचा उद्देश आहे. गजानन महाराज नुसते बसून आशीर्वाद देणारे संत नव्हते. त्यांनी भक्तांना नेहमी कामाला लावले. कोणाला विहीर खणायला लावली, कोणाला मळा पिकवायला लावला. रिकाम्या गप्पा मारण्यापेक्षा कष्ट करा आणि त्यात देव शोधा, ही त्यांची शिकवण आहे. शेगावात तुम्हाला आळशी माणूस दिसत नाही. प्रत्येकजण काहीतरी सेवा करत असतो. गजानन महाराज नेहमी चिलीम ओढत असत, पण ती व्यसनासाठी नव्हती. एकदा त्यांनी जळत्या पलंगावर, जिथे आग लागली होती, शांतपणे बसून ब्रह्मगिरी गोसाव्याचा गर्व उतरवला होता. चिलीम आणि अग्नी हे महाराजांच्या तेजाचे प्रतीक आहेत. शेगावात गेल्यावर भक्ताच्या आयुष्यातील संकटे आणि पाप महाराजांच्या धुनीतल्या लाकडासारखी जळून भस्म होतात. महाराज भक्ताचे दुःख स्वतःवर घेऊन त्याला सुखाची सावली देतात. मी गेलो असे मानू नकोस, भक्तीत अंतर पडू देऊ नकोस, हे त्यांचे शेवटचे वचन आजही शेगावात खरे ठरते. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन. श्री गजानन. गण गण गणात बोते,